रामकृष्ण हरी. भयबिनु होयन प्रीत हे एक वाक्य सर्वांच्या सध्या जरा जास्तच कानावर पडते. कारण भारत पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर ज्यावेळेस आपल्या सैन्य दलाच्या एका अधिकाऱ्यानं या पत्रकार परिषदेमध्ये हे वाक्य सांगितलं, त्यावेळेस बऱ्याच म्हणजे वृत्तवाहिन्यांनी असेल, लोकांनी असेल, त्याची चर्चा केली. परंतु कुठून घेतलेलं आहे वचन, काय त्याच्या मागची पार्श्वभूमी आहे, ते जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करू. रामायणामधला प्रसंग आहे आणि ज्या वेळेला प्रभू रामचंद्र आपल्या वानर सेनेसह समुद्राच्या तीरावर त्या ठिकाणी पोहोचले. रामेश्वरम या ठिकाणी त्यांनी पूजा वगैरे केली असं वर्णन आहे त्याच्यामध्ये. आणि ज्यावेळेस त्या समुद्राला विनंती करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला, म्हणजे सुरुवात केली की आम्हाला लंकेमध्ये जायचंय माझ्या पत्नीच्या शोधार्थ, तर आम्हाला रस्ता दे बाबा. तर त्यावेळेस समुद्र देवता काही त्या ठिकाणी ते तयार होईन. 3 दिवस देवानं त्या ठिकाणी उपोषण केलं, अनुष्ठान केलं. परंतु 3 दिवस त्या ठिकाणी पूर्ण झाल्यानंतर सुद्धा समोरच्या बाजूला म्हणजे जलदेवतेच्या बाजूनं, समुद्र देवतेच्या बाजूनं काहीच प्रतिसाद ज्यावेळेस आला नाही, त्यावेळेस मात्र देवाचा क्रोध त्या ठिकाणी अनावर झाला आणि त्यांनी लक्ष्मणाला सांगितलं की आता माझं धनुष्य घेऊन ये आणि आता एखादं ब्रह्मास्त्र दिव्यास्त्र या ठिकाणी चालून हा समुद्र मी संपूर्ण सुकून टाकतो. तर त्याचं वर्णन तुलसीदासजींनी आपल्या रामचरित मानस या ग्रंथामध्ये केलेलं आहे आणि त्याची ही चौपाई आहे. काय म्हणतात तुलसीदासजी की विनयीन मानत जलधि जड गये 3 दिन बीत बोले राम सकोप तब भयबिन होईन प्रीत. ज्यावेळेस विनय म्हणजे विनंती करून, न मानत जलधि जड, जड असा असलेला जो जलधि म्हणजे समुद्र आहे त्यानं ती विनंती ऐकली नाही, त्यावेळेस सकोप म्हणजे रागयुक्त भाषेमध्ये, क्रोधयुक्त भाषेमध्ये देवांनी सांगितलं, रामचंद्रांनी सांगितलं की मला रस्ता दे, नाहीतर मी तुला सुकून टाकतो. आणि आपल्या बंधूला धनुष्य आणण्याचं वगैरे सांगितलं. त्यावेळेस मात्र विनयीन मानत जलधि जड गये 3 दिन बीत बोले राम सकोप तब. देवानं सांगितलं काय की भयबिन होईन प्रीत, याला भीती दाखवल्याशिवाय याच्या मनामध्ये माझ्या